नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींचं मी ओंकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याचीच उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लागलेली आहे. यूट्यूबवरती लाडक्या बहिणी वारंवार सर्च करत आहेत की लाडक्या बहिणींचा हप्ता कधी येणार. तर याच्यामध्ये चुकीचे मेसेज आजपासून हप्ते वितरण सुरू झालेले आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या तारखा सांगण्यात येत आहेत आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून चुकीची माहिती लाडक्या बहिणींना देण्याचं काम केलं जात आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हा जो हप्ते वितरणाचा सर्वात प्रथम जो GR येणं अपेक्षित होता तो काल येणं अपेक्षित होता, परंतु काल शासनाच्या अधिकृत पोर्टलवरती आपण पाहिलंच होतं की कोणताही GR प्रसिद्ध झाला नाही. दररोज अगदी 15 ते 20 किंवा 30 पर्यंत GR येत असतात, परंतु काल शासन निर्णय आलेला नाही आहे. त्यामुळे हा शासन निर्णय कोणत्याही क्षणी येऊ शकतो, आज देखील येऊ शकतो. शासन निर्णय आल्यानंतर आदित्य तटकरे यांची घोषणा होते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता दर महिन्याला साधारणतः 10 तारखेच्या आतमध्ये 8 तारखेच्या आतमध्ये हा दिला जातो. तर यावेळी हा विलंब झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होणे गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना त्यांचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळेल. तर सदरचा जो हप्ते वितरण आहे तो आता या संदर्भातली घोषणा तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाचा GR आहे तो कोणत्याही वेळी पोर्टलवरती येऊ शकतो. GR आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर अजून देखील हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे. तर हा जो हप्ते वितरण आहे किंवा याच आठवड्यामध्ये येणं अपेक्षित आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना हे हप्ते येणारच आहेत आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी 26 लाख ज्या अपात्र ठरलेल्या आहेत यांच्यामधील ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील यांना मागील हप्ते मिळणार आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरतील यांना मात्र पुढील हप्ते बंद होतील आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन KYC ची प्रोसेस ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे. याच्यामधून अनेक लाडक्या बहिणी पात्र देखील होतील, अपात्र देखील होण्याचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे लवकरच या संदर्भात घोषणा व्हावी हीच विनंती. सप्टेंबर आणि ऑगस्ट असे 2 हप्ते एकत्रित देण्याची चर्चा मागे सुरू होती, परंतु अजून शासनाची दोन्ही हप्ते एकत्रित देण्याची तयारी अजून सुरू झाली नाही आहे. जर 2 हप्ते आले तर आनंदाचीच बातमी आहे. लाडक्या बहिणींना ॲट ए टाइम 2 हप्ते एकत्रित मिळतील, परंतु शासनाची तशी तयारी झालेली नसल्यामुळे अजून तसा शासन निर्णयच आलेला नसल्यामुळे अजून या संदर्भात तथ्यता देता येत नाही आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना या आठवड्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार एवढं कन्फर्म आहे. सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातला GR येणं अपेक्षित आहे. त्यानंतर हप्ते वितरणाची घोषणा होईल. त्यामुळे लवकरच हा GR यावा अशीच अपेक्षा आहे. या आठवड्यात कोणत्याही वेळी आज देखील हा GR येऊ शकतो. GR आल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, अजून हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे. थोडी प्रतीक्षा करायची आहे, कारण का मागील इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण आहे तो यावर्षी म्हणजे यावेळी आहे तो उशिरा झालेला आहे, कारण का अजून GRच आले नाही आहे, घोषणा झाली नाही आहे. त्यामुळे अजून 2 ते 3 दिवसांचा कालावधी यासाठी लागू शकतो किंवा तात्काळ जर मंत्र्यांनी निर्णय घेतला तर हप्ते वितरण लगेचच सुरू होऊ शकतं. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि वेळोवेळी आणि खात्रीशीर माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवरती दिली जाते. त्यामुळे सर्व योजना आणि खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.